पुण्यात सतत होत असलेल्या मुसळधार पावसाच्या नंतर पुण्याच्या आजूबाजूची जी धरणं आहेत ती धरणं आता जवळपास भरलेली आहेत। त्यामुळे प्रत्येकच धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय आणि या सगळ्याचाच परिणाम असा की मुळा मुठा दोन्ही नद्यांना पूर आलेला आहे। मी आता पुण्यातल्या झेड ब्रिज वरती उभी आहे। तुम्ही आताही पाहिलं तर या ठिकाणी मागे नदी ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। खडकवासला धरणातून धरणाच्या सांडव्यामधून सध्या 29,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। काही वेळापूर्वीपर्यंत 24,000 क्युसेकनं हा विसर्ग सुरू होता, त्यानंतर वाढवून आता 29,000 क्युसेकनं विसर्ग सुरू असलेला पाहायला मिळतोय। त्यानंतर मुठा नदीच्या काठी असलेल्या सगळ्याच नागरिकांना किंवा ज्यांची जनावरं नदीपात्रामध्ये बांधलेली असतात किंवा गाड्या असतात अशा सगळ्यांना वेळोवेळी इशारा दिला जातोय। मात्र अनेक ठिकाणी या इशाऱ्याला सिरियसली घेतलं जात नाहीये असंही पाहायला मिळतंय। अगदी काही वेळापूर्वीच पुण्यातल्या गरवारे ब्रिजच्या खाली एक तरुण जो आहे तो नदीपात्रामध्ये अडकलेला होता आणि त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी तिथे अग्निशमन दल दाखल झालेलं होतं। अग्निशमन दलानं त्या ठिकाणी तातडीनं पाण्यामध्ये उतरून त्याचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलं आणि त्यानंतर अशी आणखी एक घटना त्याच दरम्यान पाहायला मिळालेली होती की आता झेड ब्रिजवरून जर आपण पुढे पाहिलं तर नदीपात्रात ज्या ठिकाणी ढोलताशांचे सराव होता तो जो नदीपात्राचा रोड आहे त्या रोडवरती एक चालू कंडिशन मधली कार अडकलेली होती। या कारला बाहेर काढण्यासाठी काही तरुण प्रयत्न करताना दिसून येत होते। काहींनी त्या कारला दोरखंड एक मोठा बांधलेला होता, मात्र अर्थातच एवढ्या मोठ्या पाण्यातून आणि इतका पाण्याचा फ्लो असताना अशा पद्धतीनं गाडी बाहेर काढणं हे शक्य नव्हतं। आताही त्या ठिकाणी एक दोन गाड्या दिसून येतात। आता त्यातल्या चालू कंडिशन मधल्या किती आहेत आणि किती गाड्या बेवारस आहेत अशाच पद्धतीनं पार्क केलेल्या आहेत हे तर ठाऊक नाही। मात्र एकंदरीत आपण पाहिलं तर पुण्यातल्या नदीपात्रांच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना सातत्यानं इशारा दिला जातोय। कंटिन्युअसली विसर्ग सुरू आहे। अनेक वेळा या इशाऱ्यांकडे लक्ष दिलं जात नाही असं एकंदरीत पाहायला मिळतंय। मागच्या वर्षी याच नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी सुद्धा झालेली होती। सुदैवानं यावेळेस तसं काही घडलेलं नाहीये, मात्र वेळोवेळी जे काही इशारे दिले जातील त्या इशाऱ्यांचं पालन करावं असं महानगरपालिकेकडून, आपत्कालीन विभागाकडून, अग्निशमन दलाकडून सुद्धा सातत्यानं सांगितलं जात आहे। आत्ता जर आपण पाहिलं तर 29,000चा हा विसर्ग आहे। आत्ता सध्या तरी पुण्यातला पाऊस थांबलाय, मात्र घाटमाथ्यांवरती कदाचित अजूनही पाऊस सुरू असण्याची शक्यता आहे। जसजसा पाऊस कमी होईल तसा विसर्ग कमी केला जातोय, पाऊस वाढल्याच्या नंतर विसर्ग पुन्हा वाढवला जातोय। असंच एकंदरीत गेल्या काही दिवसांपासूनचं दृश्य असलेलं पाहायला मिळतंय। पण या सगळ्यामुळे पुणेकरांवरची जी पाणी टंचाईचं सावट होतं ते आता कुठेतरी दूर झालेलं आहे। पुणेकरांची जवळपास सर्वच धरणं भरलेली आहेत, त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये पाणी टंचाईला पुणेकरांना सामोरं जावं लागणार नाहीये। पण या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कुठलीही अनुचित घटना घडू नये किंवा कुठलाही अपघात घडू नये, दुर्घटना होऊ नये यासाठी म्हणून पुणे पोलीस दल असेल, अग्निशमन दल असेल, पुणे महानगरपालिका असेल यांच्याकडून सातत्यानं या सगळ्यामध्ये लक्ष दिलं जात आहे। पथकं ठिकठिकाणी तैनात करून ठेवलेली आहेत। आता सुद्धा आपण जर बघितलं तर जेवढे एंट्रन्स आहेत त्या प्रत्येक एंट्रन्सवरती पुणे पोलिसांचे एकतरी कर्मचारी आहेत, बॅरिगेटिंग केलेलं आहे आणि सगळी काही काळजी घेण्याचे प्रयत्न हे पोलिसांकडून असतील किंवा इतर सर्व पथकांकडून सुरू असलेले पाहायला मिळतात। विसर्ग जर वाढवला तर ठिकठिकाणी त्यावेळच्या सूचना सुद्धा दिल्या जातात। तर दुसरीकडे असंही पाहायला मिळतं की पुण्यातले हे सर्व जे पूल आहेत किंवा नदीकाठ जे आहेत त्या नदीकाठांवरती मोठ्या प्रमाणात पाणी पाहण्यासाठी म्हणून पुणेकर गर्दी करत असलेले सुद्धा पाहायला मिळतात। त्यामुळे इथून पुढच्या काही दिवसांपर्यंत अशाच पद्धतीची परिस्थिती ही पुणे शहरामध्ये राहू शकते। सध्या तरी हवामान विभागाच्या वतीनं 15 ऑगस्टपर्यंत पाऊस जो आहे तो कमी सांगितलाय। 15 ऑगस्टच्या नंतर पावसाची तीव्रता आणखी जास्त वाढणार आहे, त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये नदीपात्रातलं पाणी कदाचित इतक्याच मोठ्या प्रमाणात राहू शकतं। त्यामुळे नदीच्या जवळ जाणं असेल किंवा नदीपात्रातील रस्त्यांवरून प्रवास करणं असेल हे प्रकर्षानं टाळावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।